आहे, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र आता या सामन्यातलं आपलं अस्तित्व टिकवता येणार नाही. पुन्हा एकदा पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे त्या संघास. तर वळूया या ग्रुप डी च्या शेवटच्या सामन्याकडे, जो होणार आहे साई कृपा आणि अनिता स्मृती या संघा दरम्यान. तर पहिलं षटक घेऊन येतोय साई कृपा संघाकडनं स्वप्नील. तर फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रज्वल स्वतः कर्णधार आणि मृणाल निशानदार नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. तर प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते रुपेश पाटील आणि पंच आपली भूमिका बजावायची आहे. तसेच व्हॉलेंटियर्सना विनंती असणार आहे सीमारेषेवरती, चौकाराच्या सीमारेषेवरती, 2च्या सीमारेषेवरती आपण जायचं आहे, विनंती असणार आहे. तर लेट्स प्ले. पहिला षटक घेऊन येतोय तो साई कृपा संघाकडनं. स्वप्नील सामना करेल प्रज्वल, दोन्ही कर्णधार आमने सामने. आणि थोडीशी खराब सुरुवात होते ती साई कृपा संघाकडनं. 2 धावा निश्चितपणे संघाच्या खात्यात जमा होत आहेत त्या, आणि त्या स्मृती संघाच्या +1 अशा 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगला समाचार घेतलाय त्या चेंडूवरती. चेंडू पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये, फक्त दिशा दाखवले चेंडूला आणि 1 धाव प्राप्त करून घेतली आहे आणि त्या स्मृती संघाचा प्रज्वल याने. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, त्याला हलकेच कटवलाय, दिशा दाखवली आहे. या 1 धावेने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला समाचार या चेंडूचा पुन्हा एकदा घेतला. या 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडलेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. चार चेंडू, पंचांवरती थोडस मला वाटतंय दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू 5 धावा, 1 आउट, झेल बादचा प्रयत्न निश्चितपणे केला होता, दबाव टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न होता, परंतु त्याच्यानंतर डॉट चेंडू नंतर पुन्हा एकदा चांगला फटका खेळला प्रज्वलच्या बॅटमधनं आला. या 2 धावांनी धावसंख्येत मात्र निश्चित बदलली, धावसंख्या झाली 7 धावा. पुन्हा शेवटच्या चेंडूवरती 1 सोरटी धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार आहे तो प्रज्वल गुरव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक कोण घेऊन येतंय पाहूयात. तर इथे मात्र स्वप्नीलला तिथेच थांबावं लागणार आहे, 2च्या रेषेवरती कदाचित नाही. पुन्हा एकदा स्वप्नीलने बदल केलाय क्षेत्ररक्षणामध्ये, स्वतः यष्टीच्या मागे आलाय. यष्टीच्या मागणं जो काही गेम आहे तो चालवण्याचा प्रयत्न निश्चितपणे स्वप्नील करणार आहे. स्वतः कर्णधार पदाची धुरा सांभाळतो, यष्टीच्या मागे चांगलं कार्य करतोय स्वप्नील. तर दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रसाद. रसिक प्रेक्षकांचं निश्चितपणे मनोरंजन करायचं येथे डीजे मास्टर. तर चेतन माळी, आपण जिथे कुठे असाल समालोचन कक्षाकडे यायचे. चेतन माळी, तर सामन्याकडे. चांगला चेंडू होता, चांगला समाचार घेतलाय प्रज्वलनं. 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावांवरती. चांगली सुरुवात दोन्ही संघाकरिता या षटकाची. आणि आता मात्र चांगला फटका होता, हलके चेंडू कटावला होता, दिशा दाखवली होती, टोलवला होता, चेंडूला फटका मारला होता, हलकेच कटवलाय. 2 धावे करता धावसंख्येत मात्र भर होते. या 2 धावेने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावांवरती. चांगली फटकेबाजी करतोय प्रज्वल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने चांगली फटकेबाजी केली होती. पुन्हा एकदा त्याच प्रकारची कामगिरी करतोय प्रज्वल.
तिसरा चेंडू घेऊन प्रसाद पुन्हा एकदा हलकेच कटवलाय चेंडू, चेंडूला दिशा दाखवले, मार्ग दाखवलाय आणि चेंडू पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. एक धावे करता धावसंख्येत भर पडले, धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू कटवला लेगच्या दिशेने, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा, 4 चेंडू 13 धावा. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती आणि आता मात्र पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रज्वल येथे बाद झालेला आहे. एक मोठा झटका आणि त्या स्मृती संघाला निश्चितपणे लागलेला आहे. मला वाटतं थोडंसं टायमिंग घेतलं असतं तर तो हा चेंडू निश्चितपणे चांगला खेळू शकला असता, परंतु अयशस्वी झालाय. पहिला खेळाडू तंबूत पाठवलाय तो प्रसाद यानं. मोठा फटका, मोठा झटका आणि त्या स्मृती संघाला. प्रज्वलच्या बाद होण्यानंतर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो तो ओमकार आणि त्या स्मृती संघाकडनं चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. निश्चितपणे ओमकार याला पाहूया कशा प्रकारचे फटकेबाजी करतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. शेवटचा चेंडू येणे बाकी. या षटकातील चांगली फलंदाजी करत होता प्रज्वल, मात्र थोडस दिरंगाई, थोडीशी आतताईपणा, थोडस कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलं आणि त्याचा निश्चितपणे फायदा झाला तो साई कृपा संघाला. आणि आता फलंदाजी मार्कवरती आला तो ओमकार. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील घेऊन येतोय तो प्रसाद. थोडस वेळ घेतोय, पाहूया. आणि आता मात्र थोडस फलंदाज देखील वेळ घेतोय. पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. थोडस वेळ घेत आहेत दोन्हीही संघाचे खेळाडू. आणि आता मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादात दुसरा गडी बाद होतोय. ओमकार बाद होतोय. दरवर्षी आयोजन कडक, खेळाडूंची हवा मैदानात. तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झालेली आहे 13 धावा, 2 गडी बाद. बॅट्समन, फिल्डर, बॉलर ओमकारची जागा सांभाळण्याकरता हो ना हो ना हो ना हा ना या ना हा ना रेवाटी धाव घ्यायची की नाही, घ्यायची की नाही याच्या दुध्या मनस्थितीमध्ये अडकलेला ओमकार आणि मृणाल. शेवटी ओमकार याला आपला बळी गमवावा लागला आणि तिसरा षटक घेऊन येतोय तो स्वप्नील आणि फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिता स्मृती संघाकडनं. 13 धावा झालेल्या आहेत. सिद्धू पाहूया कशी फलंदाजी करतोय. मॅन फ्रॉम लक्ष्मी खार सिद्धू. चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 विकेटचं पतन झाले. चांगलं षटक म्हणावं लागेल प्रसाद यांचं. चांगली सुरुवात. तर किशोरमाई साहेब, आपणच विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आपली आसन व्यवस्था येथे केलेली आहे. तसेच आकाश गांधी आणि पंकज जैन आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपली आसन व्यवस्था केलेली आहे मंडळातर्फे. तर दुसऱ्या चेंडूवरती चेंडू पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर पडली आहे. 1 धावेने धावसंख्या वाढली आहे ती 5 कोणत्या प्रकारचा दबाव टाकायचा नाहीये. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचंय. पंच आमचे जुने आहेत, जाणकार आहेत, त्यांना माहिती आहे कोणताही निर्णय तो एकतर्फी देणार नाहीत याची खातर जमा करायची. निश्चितपणे चांगली गोलंदाजी करतोय स्वप्नील. 14 धावांवरती रोखून ठेवलं. आता मात्र हलके कटावलाय चेंडू. 1 धाव घेतले. निश्चितपणे चोरटी धाव घेण्यामध्ये यश आले. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा. धाव स्पर्कावरती जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरमाळी साहेब यांचं आगमन झाले. आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. मृणालची चांगली फलंदाजी दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आहे. या 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावांवरती. शेवटचा चेंडू येणे शिल्लक या षटकामधील स्वप्नील याच्या. आणि आता मात्र यष्टीचित होतोय. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला हाय. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला हाय.
मास्टर. तर चौथा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो शुभम. शेवटच्या चेंडूवरती निश्चितपणे चांगलं यष्टीचित केलं. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 16 धावांवरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक बाबांचं स्वप्न आणि शेवटचं षटक प्रगती पथावरती. आता मात्र चांगला फटका होता परंतु डायरेक्ट चेंडू जातोय सीमारेखा पार. गडी होतोय गार. तंबूचा रस्ता दाखवला जातोय तो सिद्धू याला. चांगली गोलंदाजी निश्चितपणे शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आला फलंदाजी मार्क वरती योगीराज. नॉन स्ट्राईक एंडला चांगला फलंदाज उभा आहे अथर्व गुंजाळ. ज्यानं मागच्या मॅच मध्ये चांगला फटका मारला होता. आणि टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू 50 होती परंतु क्विक चप्पळ असा हा योगीराज निश्चितपणे करतोय. दुसरा चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. आता मात्र सामना करेल अथर्व. शुभम याच्या गोलंदाजीचा पाहूया. चांगला फटका होता. चांगला नशिबाची साथ येतोय शेवकार. खणखणीत बॅट मधनं नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याच्या पायाला चेंडू लागला निश्चितपणे आणि त्याचा डिफ्लेक्शन झालं आणि चेंडू वळला. चेंडू गेला सीमारेखा पार. धावा मिळतात 4. या 4 धावांनी धावसंख्येने मुसंडी मारल्या निश्चितपणे. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या धावून पोहोचली आहे 22 धावांवर. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण कपच्या माध्यमातून पाहायला मिळालं निश्चितपणे. थांबा. धावसंख्या झाली ती 23 धावा. टॅप सर्वात पाठवला चेंडू. पुन्हा एकदा 1-2 धावा मिळत आहेत. थोडस मला वाटतं पाठून थोडस खेळाडूंचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो परंतु चांगली खेळतोय निश्चितपणे. योगीराज 25 धावांवरती नेऊन ठेवलाय. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. योगीराज सामना करेल. पाहूया किती धावा जमा करतोय योगीराज. पुढे संसाव चेंडू मारलाय निश्चितपणे. एक धाव घेण्यात तर यश आलेलं आहे. दुसरी धाव घेण्यामध्ये बाद झालाय तो अथर्व. आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आणि 1 गडी बाद. तर धाव संख्या झाली ती 26 धावा. सोला टीम 16 ऑनर. बादशाह फिरकीचे आमचे बॉलर. बॉक्स टाईप क्रिकेट रंगणार आमचे बॅट्समन लय डेंजर. मुरुड पद्म दुर्ग लीगची झलक न्यारी बाय. मुरुड पद्म दुर्ग लीगची झलक न्यारी बाय. मुरुड पद्म दुर्ग लीग बघा टॉप लेवलला हाय. मुरुड पद्म दुर्ग लीग बघा टॉप लेवलला हाय. धन्यवाद डीजे मास्टर. तर निश्चितपणे 20 रुपयाच्या कुपन मध्ये आपण आपलं नशीब मात्र जरूर आजमावू शकताय. या 20 रुपयाच्या कुपन खरेदी केल्यानंतर निश्चितपणे आपण जिंकू शकताय 1 सायकल प्लस इतर 7 आकर्षक बक्षिसे. तर 27 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती साई कृपा संघाकडनं रुपेश आणि शुभमची जोडी. तर गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय पिंट्या.
तर आता मात्र इथे मात्र सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये असणार आहेत अमेय सुभेदार याच्याकडनं. आणि जर लगातार 3 चौकार खेचले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे शुभम करडेसाठी. तर गेम चालू होत आहे. पहिल्या चेंडूवरती पंचांना थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. प्रज्वलचा चांगला चेंडू होता. पिंटे याचा पंचांकडे दाद मागितली झेलासाठी, परंतु पंचांनी फेटाळून लावली. पंच आमचे जुने आहेत, जाणकार आहेत, चांगला त्यांना अनुभव आहे, कसबी आहेत. आता मात्र टॅप स्वरात पटकावलेला चेंडू. 2 धावा मिळतात निश्चितपणे या फटक्यावरती. या 2 धावांनी संघाचं खातं मात्र खोललंय. तर 3 चेंडू आणि 3 धावा. चांगली सुरुवात निश्चितपणे दोन्ही संघांना करिता झाले असं म्हणावं लागेल. निश्चितपणे पहिला चेंडू डॉट काढल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूंवरती निश्चितपणे चांगली फटकेबाजी करतोय तो रुपेश. आणि पुन्हा एकदा पंच या 2 धावा असणार आहेत. पंचांनी हात वरती उंचावून या 2 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडले. 4 चेंडू 5 धावा. आणि मोठा फटका. चेंडू बघा काय टाकलाय फिरकीचा. जादूगार. सारी MPL चे आयोजक गोरगरिबांना करतील धन्यवाद डीजे मदत. मास्टर. धाव संख्या झाली 5 चेंडू 5 धावा. काय चेंडू होता. आहा उहू एहेहेहे. सुंदर चेंडू पिंट्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये खराबी केली होती, पण काय चेंडू होता पिंट्या याचा काहीसा कळला नाही. रुपेश याला आणि चम्मूचा रस्ता मात्र दाखवला रुपेश याला. आता दुसरं षटक घेऊन येतोय तो ओमकार. सामना करेल शुभमने मात्र डोक्यात एकच ठेवायचं. प्रत्येक चौकारात 100 रुपयाचा पारितोषिक आणि लगातार 3 चौकारात 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. त्यामुळे चांगली फटकेबाजी करायची आहे शुभम यानं. तर दुसरा षटक घेऊन येतो तो ओमकार. सामना करेल शुभम. पुढे सरसावून टॅप सुरुवात. चेंडू कटावल्या लेगच्या दिशेने. धावसंख्येत भर पडते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती. चांगली सुरुवात या षटकाची दोन्ही संघाकरिता म्हणावी लागेल. चांगली सुरुवात. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय शुभम. आणि गोलंदाजी करतोय ओमकार. चांगला फटका शुभमच्या बॅट मधनं. 2 धावांचा हा फटका निश्चितपणे खणखणीत 2 धावा सोपतोय. टचला आहे निश्चितपणे. इथे कमेंट्स येत आहेत शुभम आज ऑन फायर आहे. बाबांचं स्वप्न निश्चितपणे आज पूर्ण करणारच आहे. पाहूया तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र बाह्य चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. बाह्य चेंडू निश्चितपणे एक अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 9 धावांवरती. 8 चेंडू 9 धावा. रंगतदार सामना निश्चितपणे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. अजूनही चुरस कायम आहे. पुन्हा एकदा चांगला टप्पा होता. आखूड टप्प्याचा थोडासा चेंडू, परंतु दिशा चांगली दाखवली शुभमने. बॅटनं पुढे सरसावून चेंडू मारला. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावे करता धावसंख्येत मात्र भर पडलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील. पाहूया शुभम किती धावा चोपतोय या षटकामध्ये. चांगला फटका होता शुभमच्या बॅटमधनं आला होता, परंतु थोडस मला वाटतं पिचला दुखापत केले शुभमने थोडस. आणि 4 चेंडू 10 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील. ओमकार याचा चांगली फटकेबाजी करतोय शुभम. पाहूया किती धावा चोपतोय. आणि चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि कलेक्ट काही झाला नाही. निश्चितपणे धावचीतची संधी होती. थोडासा उंच थ्रो केला होता योगीराज याने. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा देऊन बसलाय तो अनिता स्मृती संघ. या 2 धावेने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. चांगला फटका होता निश्चितपणे.
तर शुभमला मात्र इथे म्हणे निश्चितपणे मोठी बोली लागते, मोठी पारितोषिकांची बरसात होते शुभम वरती. अभिजित कारभारी आणि अभिजित चांदोरकर यांच्याकडून शुभमने जर सलग 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक मिळेल. आणि शेवटच्या चेंडूवरती बळी मिळवतोय ओमकार. 12 चेंडू 12 धावा. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशात कमी होणार. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशात कमी होणार. धन्यवाद डीजे मास्टर. बघा टॉप लेवलला हाय. धन्यवाद डीजे मास्टर. 12 चेंडू 12 धावा झाल्या. 2 गडी बाद निश्चितपणे झालेले आहेत. आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज असणार आहे. चुरस अजूनही कायम आहे. पिंट्याला काहीस वेगळं करून दाखवावं लागेल. पिंट्याला थोडस आपल्या रणनीतीत बदलाव करावा लागेल, बदल करावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कमीत कमी धावा या षटकात त्याला खर्च कराव्या लागणार आहेत. सलामीला आलेला शुभम हा अजून मात्र स्ट्राईक एंड वरती आपले पाय घट्ट रोवून उभा आहे. आणि पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता, काहीसा समजला नाही. शुभम याला थोडीशी दिशा दाखवली चेंडूला आणि चेंडू गेला थेट क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे या षटकाची. दीपेश यानं सामना करेल. पुन्हा एकदा शुभम पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आणि झेल बाद होतोय तो शुभम. चांगला झेल टिपला तो. मृणाल यानं चांगली सुरुवात या षटकाची. दरवर्षी आयोजन कडक खेळाडूंची हवा मैदानात. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशात कमी होणार. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर. धन्यवाद डीजे मास्टर. तर चांगली सुरुवात निश्चितपणे अनिता श्रुती संघाची झालेली आहे या षटकाची. तिसऱ्या आणि निश्चितपणे निर्णायक षटकाची. तर शुभमच्या बाद होण्यानंतर मैदानात आलाय तो सुयोग कारभारी. आणि चांगला चेंडू होता, तेवढा सन्मानपूर्वक खेळलाय सुयोग. दिशा दाखवल्या चेंडूला, लेगच्या दिशेने कटावलं. 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावांवरती. चांगली गोलंदाजी करतोय पिंट्या आणि सुयोग बाद. चांगला झेल टिपलाय तो अथर्वयानं. चांगली खेळी. दुर्गली बघा टॉप लेवलला हाय. धन्यवाद डीजे मास्टर. तर स्वतः कर्णधार येथे आलाय बॅटिंग करण्यासाठी. 4 विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी आणि त्या स्मृती संघाकडनं पाहायला मिळते. निश्चितपणे सुरेख चेंडू निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय तो पिंट्या याच्या माध्यमातून. चांगला चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावले 13 धावांवरती. धावसंख्या स्थिरावले. शेवटचा चेंडू या षटकामधील कोणत्याही प्रकारची मोठे फटकेबाजी करून देत नाहीये पिंट्या. शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावांवर रोखू शकतोय. स्वप्नील आला. स्वप्नीलला मात्र मोठा फटका खेळावा लागणार आहे निश्चितपणे या सामन्यात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. आणि एक नो चेंडू आणि पंचांकडे दाद मागतोय. पंचांकडे दाद मागतोय. पाहूया आणि पंच आपला निर्णय द्यायचा. पंच आणि पंचांनी हात उंचावलाय. बाद होतोय तो कैफ. पंचांनी बाद घोषित केलाय. शेवटच्या चेंडूवरती निश्चितपणे स्वैर चेंडू होता. पंचांच्या निर्णयाचा कृपया सन्मान करायचा आहे. पंच नि बाद दिल्यानंतर निश्चितपणे आपली मानसिकता नसते मैदानाच्या बाहेर जायची. परंतु मित्रांनो, हा खेळ आहे. आपणास असं वाटतं की आपण कदाचित आपण पोहोचलो आहे, परंतु तसं नसतं मित्रांनो. आता मात्र 7 चेंडू, नो चेंडू आणि शेवटची जोडी मैदान. धावसंख्या मात्र उंचावले 14 धावांवरती. 7 चेंडू 13
धावांची गरज, चांगली गोलंदाजी करत होता, थोडस भरकटलंय मला वाटतं. पिंट्या दीपेश थोडासा भरकटलाय. शेवटची जोडी निश्चितपणे मैदानात असणार आहे. प्रसाद आणि स्वप्नील याची. प्रसादला निश्चितपणे चांगला खेळ करावा लागणार आहे. आपल्या संघाकरिता थोडस टाइम घेतोय, थोडस वेळ घेतोय, थोडस कॅल्क्युलेशन करतोय, माइंड मध्ये सेट करतोय. या चेंडूवरती किती धावा जमा करू याचं कॅल्क्युलेशन निश्चितपणे प्रसाद यानं केलंय. तसंच त्याच प्रकारे माइंडसेट देखील असणार आहे. पिंट्या याचं पाहूया, शेवटच्या चेंडूवरती किती धावा देतोय आणि निश्चितपणे चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावे करता धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. डीजे मास्टर थोडस मनोरंजन करायचंय रसिक प्रेक्षकांचं, थोडस प्लॅनिंग होणार आहे, थोडीशी स्ट्रॅटेजी बनणार आहे, थोडीशी रणनीती बनणार आहे या शेवटच्या षटकाकरिता. तर डीजे मास्टर थोडस मनोरंजन करायचंय रसिक प्रेक्षकांचं. प्लेयर एका संघात मुरुड रायगड मध्ये MPL आहे प्रसिद्ध बघा जबराट. धन्यवाद डीजे मास्टर. तर शेवटचा षटक घेऊन आलाय. गोलंदाजाचं नाव आहे सिद्धू सिद्धार्थ वाईकर, मॅन फ्रॉम लक्ष्मी खार. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू टाकलाय, स्वैर चेंडू, पंचांनी बाह्य चेंडू घोषित केलाय. सिद्धू याचा थोडस दबाव निश्चितपणे असणार आहे आणि त्या स्मृती संघाचा. सिद्धू याच्यावरती, कारण ही डिसायडर मॅच आहे मित्रांनो, ही मॅच निश्चितपणे डिसायडर असणार आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 11 धावांची गरज असणार आहे आणि चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलेला आहे. चांगली गोलंदाजी निश्चितपणे. शेवटची जोडी मैदानात स्वप्नील आणि प्रसाद याची. चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला सिद्धू याचा. तर चांगली फलंदाजी निश्चितपणे करावी लागणार आहे. स्वप्नील याला टॅप सर्वात पटकावलेला चेंडू 1 धावे करता धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 धावांवरती मित्रांनो. अजूनही 4 चेंडू 10 धावांची गरज, म्हणजे 2 मोठे फटके येणे निश्चितपणे अपेक्षित असणार आहे प्रसादच्या बॅटमधनं. त्याच प्रकारे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे सिद्धू याला. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात प्रसाद बाद होता आणि विजयी घोडदौड चालू राहते ती आणि त्या स्मृती संघाची. बघायला मैदान यो भरला. मुरुड पद्म. तर एक मोठा सामना मैदानावरती आपण पाहतोय. अनिता स्मृती वर्सेस साई कृपा असा सामना मैदानावरती सुरू आहे. आजचा हा या स्पर्धेचा दुसरा दिवस मित्रांनो. आपण या ठिकाणी आनंदात साजरा करतोय. खरं तर काल सुरू झालेली ही स्पर्धा आज या दुसऱ्या दिवशी देखील तितकेच रोमांचक सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आदरणीय अमित नाईक यांचे या ठिकाणी आगमन होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अलिबाग मुरुड चणेरा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय अमित नाईक यांचे या ठिकाणी आगमन होते. या ठिकाणी मी मनापासून मुरुड पद्मदुर्ग कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय अमित नाईक यांचे या ठिकाणी आगमन होते. आमचा अमित दादा नाईक आहे जनतेचा कैवारी. आमचा अमित दादा नाईक आहे जनतेचा कैवारी. आमचा अमित दादा नाईक आहे जनतेचा कैवारी. आमचा अमित दादा